शेती सिंचन या दृष्टीने मृद व जलसंधारण विभाग महत्त्वाचा आहे. राज्यात असलेले छोटे तलाव व पूर्व विदर्भातील मामा तलावातील गाळ उपसा खोलीकरण करून त्यांची सिंचन क्षमता वाढवण्यात येणार आहे. मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी नवीन वर्षात पाणलोट रथयात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात संपूर्ण राज्यात फिरणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. मृद व जलसंधारण विभाग पाणलोट क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था व्यक्तींची मदत घेऊन विकासात्मक उपक्रम राबविण्यात असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा विकास कार्यक्रम जाहीर केला आहे. मृद व जलसंधारण विभागही 100 दिवसात राज्यात अनेक उपक्रम व योजना राबविणार आहे. आपण सर्वजण जाणता की आता गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवा म्हणजे अनेक असे स्ट्रक्चर आहे महाराष्ट्रामध्ये जे मोठे डॅम आहेत, छोटे डॅम आहेत, परंतु गाळाने भरलेले आहेत. याचा गाळ जर आपण काढला आणि तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकला आणि त्याचा शेतकऱ्यांना सुद्धा सोबत घेतलं, वेगवेगळ्या NGO ज्या राज्यामध्ये काम करतात या दृष्टीने त्यांना सपोर्ट केला आणि शासनाच्या सपोर्टनी त्यांना थोडी सपोर्टची भूमिका ठेवून हा एक कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करतो आहे.